या सगळ्या मुलांना एके दिवशी मी एक शब्द दिला होता. मी काही महिन्यांपूर्वी आलो होतो, मला आठवत असेल. झेंडावंदन होतं आणि आपण सगळे सकाळच्या वेळेला थंडीच्या दिवसामध्ये बाहेर उभे होतात. आठवतं आहे सगळ्यांना? तुमच्या याच पटांगणामध्ये तुम्ही थंडीने कुडकुडत उभे होता आणि त्यावेळेला मी तुमच्याकडे आलो होतो. तर मला ते दृश्य डोळ्यासमोरून गेलंच नाही. मला ते काय वाईट सारखं काय वाटत राहिलं की तुम्ही थंडीमध्ये कुडकुडतायत आणि तुमच्या अंगावरचे कपडे काही मला फार बरे वाटले नाही. मग ते काही प्रमाणात मळलेले होते, काही प्रमाणामध्ये फाटलेले होते, कुठेतरी ठिगळ लावलेले होते आणि थंडीचे तर कपडेसुद्धा तुमच्याकडे नव्हते. आणि कुडकुडत असं असतानासुद्धा तुमची देशभक्ती इतकी पवित्र होती, इतकी निरागस होती की त्या झेंड्याला सॅल्यूट करताना, त्या झेंड्याला वंदन करताना तुमच्यापैकी एकाने आणि एकीने सुद्धा काकू केली नाही. व्यवस्थितपणे तो झेंडावंदनाचा कार्यक्रम तुमच्या शाळेचा मी पाहिला. तेव्हापासून तुमच्याच समोर त्याही दिवशी मी सगळ्यांना एक शब्द दिला होता की तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आदरणीय पाटील मॅडमशी पण आमचं त्यावेळेला बोलणं झालं होतं. मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी त्यांचे प्रश्नसुद्धा इथे मांडले होते. शिक्षकांनीसुद्धा त्यांचे प्रश्न इथे मांडलेले होते. नेमकं काय मुलांना लागतं आहे, मुलींना काय लागतं आहे याच्याबद्दलची सखोल चर्चा शहा सरांबरोबर आम्ही केली. ठाकरे सरांना मदतीला घेतलं. शिंदे सर नेहमीच या विषयावर डिस्कस करत असतात. पाटील मॅडमशी आत्ता पण बोलताना ते जाणवलं. झालं आहे काय, आम्ही नको त्या लोकांना लाडकं बनवलं आणि त्या लाडकं बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये झाली गंमत अशी की शाळा सुटल्यानंतर या शाळेच्या प्रांगणाची जी दुरावस्था होते ती अतिशय दयनीय असते, अतिशय वाईट असते, अतिशय लांछनास्पद आणि लाजिरवाणी असते. दुःख कुठल्या गोष्टीचं वाटतं की शाळा हे शिक्षणाचं माहेरघर असतं, जिथे शिक्षण द्यायला पाहिजे, जिथे शिक्षण वाटलं गेलं पाहिजे. ही सगळी माणसं इथे येऊन तुम्हाला ज्ञानाचं काम करतात, तुम्हाला शिकवण्याचं काम करतात. तुम्हाला तुमची परिस्थिती नसतानासुद्धा ही सगळी माणसं, ही सगळी मॅडम लोक पदरमोड करून तुमच्यासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतात. हे ऐकूनच अंगावर शहारे येत आणि जाणवत होतं की यार यांच्यासाठी का कुणी काही करत नाही बरं. हे का कुणाचे लाडके नाहीत बरं. लाडके कोण असायला पाहिजे? समाजातला तो वंचित वर्ग, ज्या वंचित वर्गापर्यंत खरोखर गरज पोचणं गरजेचं आहे, खरोखर मदत पोचणं गरजेचं आहे. तिथपर्यंतच आमची मदत पोचत नाही. पोचतं काय तर शाळा सुटल्यानंतर या शाळेच्या प्रांगणामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. दारू पिणारे, झिंगणारे नतद्रष्ट लोक याच प्रांगणामध्ये बसून या प्रांगणाची सगळी शान, या प्रांगणाची सगळी आबरू घालवण्याचे नसते उद्योग करतात. इथे झाडे लावले जातात, झाडांना पिंजरे लावले जातात. ते पिंजरेसुद्धा विकून खाणारी एक वेगळी अमिबाची जमात ही आजूबाजूला जेव्हा पसरत चाललेली आहे त्यावेळेला शिक्षण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. दोस्तांनो, मी तुम्हाला परत सांगतो, तुमची आजची जी परिस्थिती आहे ती उद्या तुम्हाला बदलायला हवी की नाही? आज तुम्ही गरीब आहात, आज तुमचे आईबाबा कष्ट घेत आहेत. कित्येकांचे आईबाबासुद्धा आता जिवंत नाही आहेत. कित्येकांच्या घरामध्ये 2 वेळचं जेवणाची सुद्धा भ्रांत आहे की नाही? तुमच्यातले काही लोक कामंसुद्धा करून शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेताना बऱ्याचदा तुम्हाला शाळेमध्ये येता पण येत नाही. बऱ्याचदा असं पण होतं की कामच एवढं मोठं असतं की तुम्हाला ती जबाबदारी इतक्या कोवळ्या वयांमध्ये, एवढ्या कोवळ्या खांद्यांवर ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला ते सगळं करून मग शाळेत यायचं आहे, मग शिकायचं आहे. आणि इथे शिक्षक लोक त्यांच्या पगारातून पदरमोड करून तुमच्यासाठी गणवेश, तुमच्यासाठी शैक्षणिक साहित्य, तुमच्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी हे घेताना दिसतात. हे कितीतरी दयनीय आणि दुःखदेव. त्याच्यामुळे आपण काहीतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे. या हेतूनं मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंसुद्धा तुमच्यासमोर आज इथे उपस्थित आहोत. साधं काहीतरी करतो आहोत, फार काहीतरी मोठं, फार काहीतरी चकपक असं काहीच नाही. तुमच्या अंगावर चांगला गणवेश दिसला पाहिजे, तुम्हाला ती गणवेशाची शिस्त चांगली लागली पाहिजे. याच्यासाठी हा सगळा छोटासा खटाटोप आम्ही करतो आहोत. या खटाटोपाचा अर्थ एकच आहे, हे देण्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून एक शब्द हवा की मी आटोकाट प्रयत्न करीन, मी खूप अभ्यास करीन आणि या देशाचा चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करीन. एवढं जरी तुम्ही प्रॉमिस मला केलं आज तरीसुद्धा मला फार आनंद होईल. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला परत एक आश्वासन देतो की पुन्हा जर अशी काही मदत लागली तर कुठलाही संकोच न करता
माझ्यापर्यंत पोचा. या छोट्या गोष्टी हे जे 54, 55, 60 जे काही विद्यार्थिनी आहेत तुम्ही, जे की असे विद्यार्थिनी आहेत ज्यांची यादी मॅडमने सरांनी सगळ्यांनी मिळून केली, जे खूप गरजवंत होते, ज्यांच्यापर्यंत कुठलीही मदत पोचत नाही आहे, असे सगळे तुम्ही होते. आणि म्हणून तुमच्या बाबतीमध्ये एक गोष्ट परत एकदा सांगतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची शिक्षणाच्या मध्ये येणारी अडथळे जर तुमच्यासमोर आले तर निसंकोचपणे आम्हाला भेटा, निसंकोचपणे आम्हाला सांगा. पण शिक्षण थांबवू नका, अभ्यास करत राहा, मोठे व्हा, IAS ऑफिसर बना, IPS ऑफिसर बना, डॉक्टर बना, इंजिनियर बना, वकील बना, शिक्षक बना, काहीही बना, पण प्रामाणिक बना, सच्चा बना, चांगलं नागरिक म्हणून उदयाला या. त्या थंडीच्या दिवसांमध्ये तुमचा जो सॅल्यूट होता त्या झेंड्याला, तो अतिशय प्रामाणिक होता. त्या प्रामाणिकपणाला तुम्हाला सॅल्यूट करतो, तुम्हाला सलाम करतो. आणि तुमच्या या गोड गोड सगळ्यांच्या चेहऱ्यांवर असंच हास्य फुलावं म्हणून राजगिऱ्याचे लाडूसुद्धा आणलेले आहेत. हा राजगिऱ्याचा लाडू तुमच्या आयुष्यामध्ये असाच गोडवा निर्माण करत राहो. तुम्ही खूप मोठे व्हा. तुम्ही मोठे होताना आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. आमच्या उरामध्ये सगळ्यात जास्त जर काय अभिमान भरून येत असेल तर तो त्यावेळेला, ज्यावेळेला असं कोणीतरी अडलेलं असतं आणि त्याला छोटीशी मदत मिळते आणि त्या मदतीने तो उंच झेप घेतो. अशी उंच झेप तुम्ही घ्याल, मोठे अधिकारी बनाल, मोठ्या पदांवर पोचाल. याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांना गणवेश मिळतील, तुम्हाला सगळ्यांना लाडू मिळतील आणि पुढेसुद्धा काही मदत लागली तर मिळतील. फक्त मला दिलेला शब्द पाळा, अभ्यास करा, प्रामाणिकपणे करा. ही सगळी माणसं तुमच्या मदतीला आहेत. कशासाठी? तुम्हाला जर काही अडलं तर तुम्हाला शिकवण्यासाठी, तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेण्यासाठी. जर अशी धडपड ही सगळी मंडळी करतायत तर त्यांना तुम्हीसुद्धा साथ द्यायला पाहिजे. आणि अजून एक करता आलं तर बघा, शाळेच्या शिक्षक वृंदाला मदतीला घेऊन आणि आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन हे जे बसणारे लाडके दिवे यांचा कायमचा बंदोबस्त कसा लावता येईल याचासुद्धा आपण चांगलाच काहीतरी उपाय त्याच्यावर शोधूयात, तोडगा शोधूयात. आणि या शाळेच्या प्रांगणामध्ये असल्या प्रकारचे घाणेरडे लोक पुन्हा पाय ठेवणार नाही याच्यासाठी सुद्धा कंबर कसूयात. त्या लेवलला आम्हाला काही मदत करता आली, प्रयत्न करता आले तर वरच्या पातळीवर आम्ही नक्की प्रयत्न करू. संस्थाचालकांशी पण बोलू, अवतीभोवती असलेल्या इच्छुक उमेदवारांशी पण बोलू आणि काहीतरी प्रयत्न करून खऱ्या लाडक्या लोकांपर्यंत खरी चांगली भेट कशी पोचेल हे बघण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. शिक्षण घेऊ आणि प्रामाणिकपणे एक सच्चा नागरिक होण्यासाठी प्रयत्न करू, हेच आमचा हा खारीचा वाटा यांचं शिक्षण थांबू नये एवढ्यासाठीच होता. असंच निरंतर यांनी शिकावं. पुढे काही मदत लागली तर आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबत सक्षमपणे उभे आहोत. शिक्षण थांबायला नाही पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठा अधिकारी बनायचं, आपल्या घराची परिस्थिती बदलायची, त्याच्यासाठीच प्रयत्न करायचे. काही मदत लागली तुमचे सगळे शिक्षक तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत. काही लागली तर मला खूप शुभेच्छा.